नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सीईटी 2026 साठी आपण तयारी करत आहोत. तरी त्या अनुषंगाने विज्ञानचे अत्यंत महत्त्वाचे 50 प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे आपल्या महाराष्ट्र सीईटीच्या एक्झामसाठी अत्यंत कमी कालावधी उरलेला आहे. त्यामुळे जे आहे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणे हे आपल्याला अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 50 प्रश्नांचा जो आहे तो सराव करणार आहोत, जेणेकरून त्याच्याशी रिलेटेड तुमचा कन्सेप्टही क्लिअर होणार आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे तो पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न पहिला आहे, रक्तातील तांबड्या पेशी म्हणजेच आरबीसीचा जो जीवनकाळ आहे तो किती असतो? ऑप्शन आहेत 7 दिवस, 120 दिवस, 150 दिवस की 10 दिवस. यापैकी जे आहे आरबीसी, तुम्हाला माहितच आहे की आरबीसीचा जो कालावधी आहे तो 120 दिवसाचा आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं याच्याबद्दल माहिती पाहिली होती की रेड ब्लड सेल कुठे तयार होतात, तर ते जे आहे बोन मॅरो मध्ये आरबीसी जे आहेत त्या बोन मॅरो मध्ये तयार होतात. म्हणजेच आपण त्याला अस्थिमज्जा म्हणतो. अस्थिमज्जामध्ये जे आहे आरबीसी तयार होतात आणि फुफ्फुसातून शरीराच्या सर्व भागांना जे आहे ते ऑक्सिजन पुरवण्याचे जे काम आहे ते जे आहे हे आरबीसीचे मुख्य कार्य आहे. तर आरबीसीचा जो कालावधी आहे तांबड्या पेशींचा तो 120 दिवसांचा आहे. आणि 120 दिवसानंतर जे आहे ते जुन्या ज्या आरबीसी आहेत त्या प्लीहामध्ये आपण त्याला स्प्लीन म्हणतो आणि यकृतामध्ये ज्या आहे त्या नष्ट होत असतात. यकृतामध्ये ज्या आहे त्या नष्ट होत असतात आरबीसी. तर अशा पद्धतीने आपण पाहिले की आरबीसीचा जो जीवनकाळ आहे तो 120 वर्ष आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी साधारण किती वेळ लागतो? ऑप्शन आहे 2 मिनिटे, 4 मिनिटे, 8 मिनिट 20 सेकंद आणि चौथा जो ऑप्शन आहे तो आहे 10 मिनिट. तर यापैकी जो आहे पृथ्वीवर जो आहे सूर्यप्रकाश पोहोचण्यासाठी 8 मिनिटे 20 सेकंद एवढा कालावधी लागत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 50 क्वेश्चन पाहिजे, त्यामुळे आपण फास्ट पाहणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सर्वात प्रबळ स्ट्रॉंगेस्ट रासायनिक बंध जो आहे म्हणजे केमिकल बॉन्ड जो आहे तो कोणता आहे? ऑप्शन आहेत हायड्रोजन बंध म्हणजे हायड्रोजन बॉन्ड, वन डर वॉल्स बॉन्ड आणि आयोनिक बंध आणि लंडन बंध. तर याच्यापैकी जो आहे सर्वात स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड जो आहे तो आहे आयोनिक बॉन्ड. हा जो आयोनिक बॉन्ड आहे तो सर्वात स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड आहे. त्याच्यानंतर हा जो तो का जास्त स्ट्रॉंग असतो? कारण आयोनिक बॉन्ड जो आहे तो दोन विरुद्ध प्रभारात म्हणजे धन आयन आणि ऋण आयन यांच्या खूप शक्तिशाली आकर्षणामुळे जो आहे तो हा आयनिक बॉन्ड तयार होतो. म्हणून हा जो आहे तो स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड आहे. जे इतर बॉन्ड आहेत त्याच्या तुलनेत हा जो आहे स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड आहे. आणि त्याच्यामुळे या प्रश्नाचे जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. NaCl म्हणजेच मीठ, NaCl म्हणजेच मीठ मध्ये कोणता रासायनिक बॉन्ड असतो? तर सोडियम क्लोराईड मध्ये कोणता रासायनिक बॉन्ड असतो विचारलेला आहे. तर सोडियम क्लोराईड मध्ये जे आहे तो आयोनिक बॉन्ड असतो. ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. यामध्ये सोडियम सोडियम म्हणजेच आपण त्याला Na असं डिनोट करतो आणि क्लोरीन, सोडियम आणि क्लोरीन हे जे आहे, सोडियम जो आहे तो क्लोरीनला एक इलेक्ट्रॉन देतो आणि यामुळे सोडियमवर जो आहे धनप्रभार येतो आणि क्लोरीन जो आहे तो एक इलेक्ट्रॉन घेतो, त्यामुळे याच्यावर ऋण प्रभार येतो आणि याच्यातील जो आहे ते हे प्लस हे धन आयन आणि हा ऋण आयन याच्यातील हा जो बॉन्ड आहे आपण पाहिलं की आयनिक बॉन्ड जो आहे धन आयन आणि ऋण आयनाच्या मध्ये तयार होतो. त्याच्यामुळे हा स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड आहे. आणि NaCl मध्ये सोडियम जो आहे तो एक आयन देतो म्हणून याच्यावर पॉझिटिव्ह येते आणि क्लोराईड जो एक आयन घेतो म्हणून याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो. त्यामुळे जे आहे याच्यामध्ये आयनिक बॉन्ड असतो. मग आता आपल्याला समजलं की NaCl मध्ये कुठला बॉन्ड आहे, तर आयनिक बॉन्ड आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पाण्याचा उत्कलनांक बिंदू म्हणजे बॉइलिंग पॉइंट इतर द्रव्य पदार्थापेक्षा जास्त असण्याचे मुख्य कारण काय आहे? इथे आपल्याला पाण्याचा बॉइलिंग पॉइंट जो आहे इतर पदार्थापेक्षा का जास्त आहे असं विचारलेलं आहे. कारण त्याचं जे मुख्य कारण आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये जे आहे पाण्याच्या जे एलिमेंट आहे त्याच्यामध्ये जो आहे हायड्रोजन बॉन्ड असतो. त्यामुळे जो आहे तो पाण्याचा जो उत्कलनांक आहे तो जास्त असतो. कारण पाण्याच्या रेणूमध्ये जे आहे ऑक्सिजन, पाण्याचं रेणूसूत्र H2 आहे. पाण्याच्या जे रेणूमध्ये जे आहे ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्यामध्ये जे आहे या दोन्हीमध्ये जे आहे एक विशेष प्रकारचे आकर्षण असते, याला हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतात. हे हायड्रोजन बंध तोडून पाण्याचे जे वाफेत रूपांतर होते त्याला खूप जास्त उष्णतेची गरज असते. आणि हे जे H2O मध्ये जे आहे तो हायड्रोजन बॉन्ड असतो आणि त्या हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये जे आयन्स जोडलेले असतात ते हायड्रोजन बॉन्डमुळे जोडलेले असतात आणि हे बॉन्ड तोडून याचे जे वाफेत रूपांतर होण्यासाठी जास्त उष्णतेची गरज असते. म्हणून जे आहे पाण्याच्या रेणूचा जो आकार लहान असून सुद्धा त्याच्यातील प्रबळ बंधामुळे जे आहे
100 डिग्री सेल्सिअस सारख्या जे आहे जास्त तापमानाची गरज असते. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचे उत्तर पाहिलेलं आहे ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. रक्ताची पीएच पातळी साधारणपणे किती असते? ऑप्शन आहेत 6.4, 7 आणि 7.4 आणि 8.5. तर रक्ताचा जो आहे तो आपल्याला पीएच विचारलेला आहे. रक्त जे आहे ते किंचित अल्कली असते, म्हणजे 7 पेक्षा कमी पीएच जो आहे आपल्याला माहित आहे की पीएच मध्ये इथे 7 पेक्षा जो कमी आहे ते जे आहेत स्लाइटली अल्कली असतात, ते जे आहेत अल्कलाईन असतात. आणि 7 पेक्षा आणि जर 7 पेक्षा जास्त असतील, सॉरी इथे जे आहे 1 मिनिट, इथे जे आहे तर पीएच जो आहे 7 पेक्षा, जर समजा एखाद्या पदार्थाचा 7 पेक्षा जास्त असेल तर ते जे असतात ते अल्कली असतात. आणि जर समजा 7 पेक्षा जर कमी असतील तर आम्लयुक्त असतात, ऍसिडिक असतात. तर रक्त जे आहे ते किंचित अल्कलाईन असते, त्याच्यामुळे त्याचा जो आहे तो किंचित अल्कलाईन असते, त्याच्यामुळे इथे जो आहे 7.4 हे जे आहे रक्ताचा जो पीएच आहे तो 7.4 आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 येते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आधुनिक आवर्त सारणी म्हणजेच मॉडर्न पिरियोडिक टेबल कुणाच्या नियमानुसार आहे? तर हा जो आधुनिक आवर्त सारणी आहे तर ते जे आहे ते हेनरी मोसले यांच्या जे आहे नियमावर आधारित आधुनिक आवर्त सारणी आहे. त्याच्या अगोदर जे आहे मेंडेलीवची आवर्त सारणी होती, जी की मेंडेलीवची जी आहे ती ॲटॉमिक मासवर आधारित होती. असा पण प्रश्न येऊ शकतो. मेंडेलीवची जी आवर्त सारणी त्यांनी सांगितली होती ती कशावर आधारित होती? ॲटॉमिक मासवर. आणि हे जे मोसले यांनी सांगितले ते ॲटॉमिक नंबरवर आधारित आहे. ही आधुनिक आवर्त सारणी कोणी मांडली? तर हेनरी मोसले यांनी मांडली. आणि जी की अणु अंकावर आधारित आहे. यामध्ये जे आहे 18 उभे स्तंभ असतात, असे जे आहेत ते 18 उभे स्तंभ आणि आडव्या 7 ओळी असतात, अशा ज्या आहेत त्या आडव्या 7 ओळी असतात. ज्याला की आपण आडव्या ज्या ओळी आहेत त्यांना आपण पिरियड्स म्हणतो आणि जे उभे आहेत त्यांना आपण ग्रुप्स म्हणतो. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर पाहिलं, ऑप्शन क्रमांक 2 आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मानवी डोळ्याच्या कोणत्या भागावर वस्तूची प्रतिमा तयार होते? इथे आपल्याला मानवी डोळ्याच्या बाबतीत प्रश्न विचारलेला आहे. तर मानवी डोळ्याचे जे आहे डोळ्यामध्ये जे आहे ती प्रतिमा जी आहे ती रेटिना म्हणजेच दृष्टिपटलावर रेटिनावर जी आहे ती तयार होत असते प्रतिमा. ही जी प्रतिमा असते ती उलटी आणि वास्तव असते. ही प्रतिमा कशी असते? उलटी आणि वास्तव असते. हा पण प्रश्न येऊ शकतो. मानवी डोळ्याच्या जी रेटिना दृष्टिपटलावर जी प्रतिमा पडते ती कशी असते? तर उलटी आणि वास्तव दृष्टिपट. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं आपण उत्तर पाहिलं आहे. त्या पद्धतीने याचे 2 विकार पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केले होते. तर निकटदृष्टिता हा एक विकार, ज्यामध्ये जवळचं दिसत नाही, आणि दुसरा आहे दूरदृष्टिता. हे 2 विकार या संबंधित आहेत. हायपरमेट्रोपिया आणि हा जो आहे तो मायोपिया. अशा पद्धतीने प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलं आहे. मानवी डोळ्याच्या दृष्टिपटल म्हणजेच रेटिनावर जे आहे ती प्रतिमा तयार होत असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विद्युत धारेचे म्हणजेच इलेक्ट्रिक करंटचे एसआय युनिट काय आहे? ऑप्शन आहेत व्होल्ट, ओहम, वॅट आणि अँपियर. तर यापैकी जे आहे इलेक्ट्रिक करंटचे जे आहे ते एसआय युनिट जे आहे तर ते अँपियर आहे. नंतर आपण इथे जे व्होल्ट, ओहम आणि वॅट हे कशाचे आहेत पाहूया. तर यापैकी जे आहे इथे पहिला ऑप्शन जो आहे तो व्होल्ट आहे. व्होल्ट जे आहे पोटेन्शियल विद्युत विभवांतराचे विद्युत विभवांतराचे एसआय युनिट आहे. आणि ओहम इलेक्ट्रिक रेजिस्टन्स म्हणजेच विद्युत रोधाचे एकक आहे. ओहम विद्युत रोधाचे आहे. त्यानंतर वॅट कशाचा आहे? तर विद्युत शक्ती म्हणजे इलेक्ट्रिक पॉवर. वॅट कशाचे आहे? विद्युत शक्ती म्हणजेच इलेक्ट्रिक पॉवरचे जे आहे ते वॅट आहे. अशा पद्धतीने आपण 4 ऑप्शनचं पाहिले आहे एसआय युनिट. त्यामुळे या प्रश्नाचं आपण उत्तर बघितलं, जे की आहे ऑप्शन क्रमांक 4 अँपियर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. वनस्पतीमधील जलवाहिन्या म्हणजे झायलम म्हणतो आपण त्याला, मुख्यत्वे कशासाठी जबाबदार असतात? याच्या नावामध्येच आहे की जलवाहिन्या म्हणलेला आहे. तर जलवाहिन्या जे आहेत ते पाण्याचे आणि खनिजांचे जे आहे ते वहन करण्यासाठी असतात. त्यामुळे लक्षात ठेवायचं झायलम जे आहे पाण्याचे वहन करण्यासाठी असते आणि जे फ्लोएम आहे ते जे आहेत ते अन्नाचे वहन करण्यासाठी असते. म्हणून इथे आपल्याला जलवाहिन्याबद्दल माहिती विचारलेली आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे याचं करेक्ट आन्सर आहे. मुळाने जे शोषलेले पाणी आहे
ते वनस्पतींच्या वेगवेगळ्या इतर भागांना पोहोचवण्याचे जे काम आहे ते हे झायलम मुख्यत्वे करत असते. आणि त्याचबरोबर खनिज खनिज जे मातीत विरघळलेले आवश्यक खनिज जे झाडाच्या वाढीसाठी वगैरे जे खनिज लागतात ते जे आहे ते पण वाहण्याचे काम हे झायलम करत असतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आकाशातील अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? ऑप्शन आहे किलोमीटर, मैल, प्रकाश वर्ष यापैकी नाही. हा थोडा सोपा प्रश्न आहे. तर आकाशातील जे अंतर आहे ते मोजण्यासाठी प्रकाश वर्ष हे एकक वापरले जाते. प्रकाशाने जे आहे एका वर्षामध्ये जेवढे अंतर कापले आहे त्याला जे आहे ते प्रकाश वर्ष म्हणले जाते. आणि एक प्रकाश वर्ष जे आहे ते किती असते? 9.46 ट्रिलियन किलोमीटर. ट्रिलियन किलोमीटर एवढे जे आहे ते एक प्रकाश वर्ष असते. तर त्याचबरोबर पार्सेक हे सर्वात मोठे एकक आहे. खूप दूरवरचे जे आहे दुसरं एक किती आहे? पार्सेक. पार्सेक हे जे आहे ते खूप दूरवरचे जे आहे अंतर मोजण्यासाठी खूप दूरवरचे अंतर मोजण्यासाठी पार्सेक हे एकक वापरले जाते. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर प्रकाश वर्ष हे आले. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. न्यूटनचा कोणता नियम जडत्वाचा म्हणजे लॉ ऑफ इनर्शिया नियम म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन आहे पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम, चौथा नियम. तर यापैकी जो आहे तो पहिला जो नियम आहे तो लॉ ऑफ मोशन म्हणजे जडत्वाचा म्हणजे लॉ ऑफ इनर्शिया. लॉ ऑफ मोशन ज्याला की लॉ ऑफ इनर्शिया किंवा जडत्वाचा नियम म्हणून ओळखला जातो. जर एखादी वस्तू गतिमान असेल तर तिचा त्याच वेगाने त्याच दिशेत सतत गतिमान राहते. आता इथे जे आहे त्याचे जे आहे तीन काही स्टेटमेंट दिलेले आहे. या नियमानुसार कसं राहते? जर एखादी वस्तू विरामावस्थेत असेल तर ती विरामावस्थेतच राहते. म्हणजे इथे ठेवलेली वीट आहे विरामावस्थेत आहे तर ती विरामावस्थेतच राहते. आणि जर एखादी वस्तू गतिमान असेल तर ती त्याच वेगाने आणि त्याच दिशेने सतत गतिमान राहते. हे तोपर्यंत घडते जोपर्यंत त्या वस्तूवर कोणतेही बाह्य बल कार्यरत नाही. तर इथे जो आहे इथे सांगितलेलं आहे की एखादी स्थिर वस्तू असेल तर ती स्थिरच राहते आणि एखादी जर वेगाने जात असणारी वस्तू असेल तर ती वेगाने जातच राहते. तर असे तोपर्यंत राहते जोपर्यंत जे आहे बाह्यबल अप्लाय होत नाही तोपर्यंत हे असे चालते असे या जडत्वाच्या नियमामध्ये सांगितलं आहे. तर त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 पहिला नियम हा जो आहे लॉ ऑफ इनर्शिया जो की जडत्वाचा नियम म्हणून सुद्धा ओळखला जातो आणि लॉ ऑफ मोशन सुद्धा म्हणून ओळखला जातो. दुसरा जो नियम आहे तो आहे सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटनचा दुसरा नियम सेकंड लॉ ऑफ मोशन. हा नियम जो आहे बल आणि मुवमेंट हा जो आहे फोर्स आणि मोमेंटम यावर आधारित आहे. फोर्स अँड मोमेंटम यावर आधारित आहे. नियम काय आहे? संवेग जो आहे म्हणजेच मोमेंटम परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी प्रमाणित असतो. म्हणजेच एखाद्या वस्तूवर तुम्ही जितके जास्त बल लावाल म्हणजे एखादी अशी वस्तू आहे त्याच्यावर तुम्ही समजा या विटेला ढकलायला लागला तुम्ही जितके जास्त बल लावाल तितके तेवढे जास्त त्याच वेगाने जी आहे ती वेग बदलत असते. आता हा जो आहे तो सेकंड लॉ ऑफ मोशन न्यूटनचा जो आहे तो आहे. आणि त्याचं अत्यंत महत्वाचं जे सूत्र आहे फोर्स इक्वल टू मॅग्निट्यूड म्हणजे मास इंटू ऍक्सेलरेशन. म्हणजे बल बरोबर वस्तुमान इंटू त्वरण म्हणजे ऍक्सेलरेशन. याच्यावर बरेच जे न्यूमेरिकल आहेत ते येतात. त्यामुळे अत्यंत महत्वाचा फॉर्म्युला आहे बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. त्यानंतर जो आहे न्यूटनचा जो आहे तिसरा नियम. याच्यामध्ये प्रत्येक क्रिया बलास जे आहे समान परिमाणाची किंवा त्याच वेळी घडणाऱ्या विरुद्ध प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते. इथे जो आहे तिसरा नियम. जेव्हा आपण जमिनीवर पाय मारून उडी मारतो तेव्हा आपण आपल्याला तितक्याच जोराने वर ढकलत असतो किंवा रॅकेट मधून गॅस वेगाने खाली येतो आणि रॅकेट वर ढकलले जाते. म्हणजे इथे काय म्हणलेलं आहे आता आपण अशी जर उडी टाकली तर आपण जेवढ्या जमिनीवर जेवढ्या जोरात उडी मारतो तेवढ्याच जमीन जी आहे ती आपल्याला वर ढकलत असते. म्हणजे क्रियाबलात समान परिणामाचे जे आहे ते विरुद्ध प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते. म्हणजे रॅकेट वर जायला लागले म्हणजे जे रॅकेट आकाशामध्ये जाते त्याच्यातून जेवढ्या वेगाने खाली येतो तेवढ्याच वेगाने रॅकेट वर जाते असं या तिसऱ्या नियमामध्ये सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने आपण थोडक्यामध्ये जे आहे न्यूटनचे ते नियम जे आहे पाहिले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. ब्लड ग्रुपचा शोध कोणी लावला? ऑप्शन आहेत लुई पाश्चर, कार्ल लँडस्टेनर, अलेक्झांडर फ्लेमिंग का विल्यम हार्वे. यापैकी ब्लड ग्रुपचा शोध कोणी लावला असं विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे कार्ल लँडस्टेनर यांनी जे आहे ते ब्लड ग्रुपचा शोध लावलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 आहे. आपण बऱ्याच पहिले लुई पाश्चर यांनी रेबीजच्या लसीचे शोध लावले.
आणि अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन पेनिसिलिन या अँटीबायोटिकचा शोध लावला. आणि विल्यम हार्वे यांनी ब्लड सर्क्युलेशनचा शोध लावला. ब्लड सर्क्युलेशन, ज्याला की आपण काय म्हणतो, रक्ताभिसरण म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर पाहिलं, जिथे ऑप्शन क्रमांक 2 आलं. नेक्स्ट क्वेश्चन, राजवायू नोबल गॅसेस रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय का असतात? तर यामध्ये त्याच्याकडे जे आहे प्रोटॉन असतात, त्यांचे अष्टक पूर्ण असते, ते खूप जड असतात, ते हवेत आढळत नाही. तर यापैकी जे आहे ते ऑप्शन क्रमांक 2 हे करेक्ट आहे. त्यांचे जे आहे बाह्यतम कक्षामध्ये पूर्ण असे, बाह्यतम कक्ष जे असते ती पूर्ण असते, त्यांचे अष्टक जे आहे ते पूर्ण असते. त्यामुळे त्यांना जे आहे रासायनिक दृष्ट्या, कारण त्यांना इलेक्ट्रॉन देण्याची किंवा घेण्याची गरजच भासत नाही, त्यामुळे ते रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय असतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता हा आपला 16वा प्रश्न आहे. आम्लपर्जन्यासाठी प्रामुख्याने कोणते वायू जबाबदार असतात? ऑप्शन आहेत ऑक्सिजन, नायट्रोजन, नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड, मिथेन आणि ओझोन, कार्बन मोनॉक्साईड. तर यापैकी जे आहे सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन हा जो पर्याय आहे तो करेक्ट आहे. आम्लपर्जन्यासाठी जे आहे ते नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड हे 2 वायू जबाबदार असतात. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. भरपूर ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे. तरी पण आपलं थोडंसं कन्फ्युज होऊन आपण चुकतो, म्हणून लक्षात ठेवायचं. ऍसिड रेन म्हणलं की नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड हे लक्षात ठेवायचे 2 वायू. नेक्स्ट क्वेश्चन, पेन्सिलच्या लीड मध्ये कशाचा वापर केला जातो? अत्यंत सोपा हा प्रश्न आहे. तर ऑप्शन आहेत कोळसा, ग्राफाइट, शिसे, सिलिकॉन. यापैकीच आहे. तर पेन्सिलच्या लीड मध्ये ग्राफाइटचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, काही काही क्वेश्चन आपण सोपे घेतले कारण ते पेपर 1 साठी महत्वाचे आहेत, आणि बऱ्याचदा सोपे क्वेश्चन असून सुद्धा आपल्याकडून रिव्हिजन नसल्यामुळे चूक होते. म्हणून आपण या जे रिव्हिजन सेशन आहेत त्यामध्ये हार्ड लेवलचे आणि सोप्या लेवलचे असे दोन्ही प्रकारचे क्वेश्चन जे आहे इन्क्लूड केलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सर्व सेंद्रिय संयुगामध्ये म्हणजेच ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये खालीलपैकी कोणते मूलद्रव्य असणे अनिवार्य आहे? ऑप्शन आहेत ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन की सल्फर. तर सर्व सेंद्रिय संयुगामध्ये कार्बन हा जो पदार्थ आहे, हा जो मूलद्रव्य आहे तो असणे अनिवार्य आहे. कार्बन मध्ये इतर अणूंशी लांब साखळी तयार करण्याचा विशेष गुणधर्म आहे, त्यामुळे लाखो सेंद्रिय संयुगे जे आहेत तयार होते. हा जो कार्बन आहे त्याचे जे आहे ते विशेष आहे की तो खूप मोठी चेन जी आहे तयार करू शकत असतो. त्याच्यामुळे या गुणधर्मामुळे तो जास्त सेंद्रिय पदार्थ कंपाऊंड, ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार करत असतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 कार्बन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथिलीन या वायूचा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो? ऑप्शन आहे पाणी शुद्ध करण्यासाठी, फळे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी, आग विझवण्यासाठी, खते बनवण्यासाठी. तर इथिलीन हा जो आहे तो फळे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी वापरला जातो. तर हा सेटमध्ये क्वेश्चन आला होता, महाराष्ट्र सेटमध्ये. त्यामुळे हा पण महत्वाचा क्वेश्चन आहे. टीटी साठी पण अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे. तर इथिलीनचा दुसरा प्लास्टिक निर्मितीसाठी पण इथिलीन वापरले जाते. आणि नैसर्गिकरित्या वनस्पतीमध्येही जे आहे ते इथिलीन तयार होत असते, जे फळे पिकण्यास आणि पाणी गळण्यास मदत होत असते. हे जे इथिलीन आहे ते कृत्रिमरित्याच नाही तर नैसर्गिकरित्या सुद्धा वनस्पतीमध्ये तयार होते, जे की फळे पिकण्यास आणि पाणी गळण्यास मदत करते वनस्पतीला. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे फळे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी इथिलीनचा जो आहे वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, आवर्त सारणी, आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण किती आवर्त आणि किती गण असतात? ऑप्शन आहेत 7 आवर्त, 18 गण, 18 आवर्त, 7 गण, 9 आवर्ते, 16 गण आणि 10 आवर्ते, 10 गण. तर यापैकी जे आहे 7 आवर्ते आणि 18 गण हा जो ऑप्शन आहे तो करेक्ट आहे. तर हा खूपच कन्फ्यूज करणारा, सोपा पण कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. आधुनिक आवर्त, तर हे जे आवर्त म्हणजे काय, ज्याला की आपण पिरियड्स म्हणत असतो, हे जे पिरियड्स आहेत तर ते आहेत त्या आडव्या ओळी ज्या आहेत त्यांना आपण पिरियड्स म्हणतो. हे असे 7 ओळी आहेत आणि अशा उभ्या ज्या आहेत ते गण 18 आहेत. लक्षात ठेवायचा हा प्रश्न महत्वाचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मिथेन वायूला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? मिथेन जो वायू आहे त्याला कोणत्या नावाने ओळखले जाते? लाफिंग गॅस, मार्स गॅस, टिअर गॅस का प्रोड्यूस गॅस? मिथेन वायूला जे आहे मार्श गॅस म्हणून ओळखले जाते. म्हणून याचा ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट आन्सर आहे.
याला हे नाव का पडले तर हा वायू दलदलीच्या भागात सेंद्रिय पदार्थांच्या कुजण्यामुळे नैसर्गिकरित्या तयार होतो. हा जो आहे तो दलदलीच्या भागामध्ये म्हणजेच मार्शी एरियाज मध्ये जो आहे सेंद्रिय पदार्थ कुजण्यामुळे हा मिथेन वायू तयार होतो, म्हणून याला मार्श गॅस म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. स्वयंपाकाच्या गॅसमध्ये एलपीजी प्रामुख्याने कोणते घटक असतात? ऑप्शन आहेत मिथेन आणि इथेन, ब्युटेन आणि प्रोपेन, हायड्रोजन आणि हेलियम. चौथा ऑप्शन आहे इथिलीन आणि बेन्झीन. तर यापैकी जो आपला घरचा घरगुती स्वयंपाकाचा एलपीजी गॅस असतो, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आपण म्हणतो, त्याच्यामध्ये प्रामुख्याने ब्युटेन आणि प्रोपेन हा जो आहे ऑप्शन क्रमांक 2 हा करेक्ट आहे. हे दोन गॅस आढळतात. यामध्ये जास्त प्रमाण ब्युटेनचे असते आणि नैसर्गिकरित्या एलपीजीला कोणताही गॅस म्हणजे आहे जो स्मेल नसते या एलपीजी गॅसला. मग गॅसची जर गळती झाली तर ती कशी लक्षात येईल, म्हणून त्यामध्ये इथिल मरकॅप्टन त्यामध्ये जो आहे इथिल मरकॅप्टन नावाचा उग्र वासाचा जो आहे पदार्थ मिसळला जातो, म्हणून आपल्याला गॅस सुटला का लगेच समजते. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. वनस्पतीची उंची वाढवण्यासाठी कोणते संप्रेरक मुख्यत्वे जबाबदार असते? ऑप्शन आहेत सायटोकायनेसिस, ऑक्झिन, ऍब्सिसिक ऍसिड आणि इथिलीन. तर वनस्पतीची उंची वाढवण्यासाठी विचारलेला आहे. तर उंची वाढवण्यासाठी प्रामुख्याने ऑक्झिन हे मुख्यत्वे जबाबदार असते. ज्यामुळे या ऑक्झिनमुळे जे आहे मुळांची आणि खोडांची उंची वाढत असते. सायटोकायनेसिस जे आहे ते पेशी सेल डिव्हिजन मध्ये जे आहे मदत करते. सायटोकायनेसिस. ऍब्सिसिक ऍसिड आहे ते कशासाठी मदत करते? वाढ रोखणारे संप्रेरक आहे. हे जे आहे हे पण महत्वाचे आहे. हे वाढ रोखणारे संप्रेरक आहे. आणि इथिलीन हे मुख्यत्वे आताच आपण पाहिलं की फळे पिकण्यासाठीचे संप्रेरक आहे. तर वनस्पतीची वाढ होण्यासाठी ऑक्झिन हा महत्वाचा संप्रेरक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी आले. नेक्स्ट क्वेश्चन. पेशी विभाजनाच्या वेळेस क्रियेमध्ये कोणते संप्रेरक सर्वात जास्त मदत करते? ऑप्शन आहे जिबरलिन्स, ऑक्झिन, सायटोकायनेसिस, ऍसिटिक. तर पेशी सेल डिव्हिजनच्या वेळेस जे आहे सायटोकायनेसिस हे सर्वात जास्त जबाबदार असते. हे वेगाने पेशी विभाजनास जे आहे प्रोत्साहन देते, विशेषतः फळे आणि बियांच्या वाढीसाठी. वाढीच्या ठिकाणी जे पेशी विभाजन होते ते जास्त प्रमाणामध्ये मदत करते. हे पानांचे ऊर्ध्वत्व जे आहे लांबण्यास मदत करते. नवीन पाने फांद्या उगवण्यासाठी सुद्धा जे आहे हे सायटोकायनेसिस मदत करते. म्हणून या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी सायटोकायनेसिस सेल डिव्हिजन मध्ये मदत करते. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या संप्रेरकाला स्ट्रेस हॉर्मोन असेही म्हटले जाते? ऑप्शन आहे जिबरलिन, ऑक्झिन, ऍब्सिसिक ऍसिड, सायटोकायनेसिस. यापैकी जे आहे ऍब्सिसिक ऍसिड हा ऑप्शन करेक्ट आहे. याला जे आहे स्ट्रेस हॉर्मोन म्हणले जाते. याला का म्हणले जाते स्ट्रेस हॉर्मोन? तर जेव्हा वनस्पतीवर दुष्काळ किंवा पाण्याचे दुर्भिक्ष यासारख्या प्रतिकूल परिस्थिती निर्माण होतात त्यावेळेस हे ऍसिड जे आहे ते संप्रेरक सक्रिय होते. हे पानावरील जे स्टोमाटा असतात ते बंद करण्यास मदत करते, ज्यामुळे बाष्पीभवनाद्वारे होणारा जो पाण्याचा ऱ्हास आहे तो रोखला जातो. तर त्यामुळे जे आहे याला स्ट्रेस हॉर्मोन म्हणले जाते. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलं ऑप्शन क्रमांक सी येते. इथे जो आहे तो नेक्स्ट क्वेश्चन आहे. सूर्यफूल सूर्याच्या दिशेने झुकते ही कोणत्या प्रकारची हालचाल आहे? ऑप्शन आहे गुरुत्वानुवर्ती हालचाल, ग्रॅव्हिटीट्रॉपिक, प्रकाशानुवर्ती हालचाल म्हणजे फोटोट्रॉपिक, जलानुवर्ती हालचाल म्हणजे हायड्रोट्रॉपिक, स्पर्शानुवर्ती हालचाल म्हणजे थिग्मोट्रॉपिक. तर यापैकी जे आहे जेव्हा वनस्पतीचा एखादा भाग जो आहे जसे खोड किंवा फूल प्रकाशाच्या उद्दीपकाला प्रतिसाद देते तेव्हा त्याला जे आहे आपण फोटोट्रॉपिक हालचाल म्हणतो. म्हणजे प्रकाशाच्या दिशेने हालचाल केली म्हणून ही फोटोट्रॉपिक हालचाल आहे. आणि जे दुसरे थिग्मोट्रॉपिक, हायड्रोट्रॉपिक जे आहे ते ग्रॅव्हिटी म्हणजे म्हणजे गुरुत्वाच्या दिशेने केलेली हालचाल म्हणजे हायड्रोट्रॉपिक म्हणजे पाण्याच्या दिशेने केलेली हालचाल. म्हणजे जसे की मुळे वगैरे पाण्याच्या दिशेने हालचाल करतात ते झाले हायड्रोट्रॉपिक. स्पर्शानुवर्ती म्हणजे थिग्मोट्रॉपिक म्हणजे स्पर्शानुवर्ती हालचाल. अशा पद्धतीने हे या प्रश्नाचं जे आहे ते ऑप्शन क्रमांक बी हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बटाट्याला मूड येऊ नये म्हणून कोणत्या किरणाचा वापर केला जातो? ऑप्शन आहे क्ष किरण, गॅमा किरण, अतिनील किरण आणि रेडिओ लहरी. यापैकी बटाट्याला जे आहे ते मूड येऊ नये म्हणून गॅमा किरणाचा मारा केला जातो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे करेक्ट आन्सर आहे. या प्रक्रियेला अन्य विकरण म्हणजे फूड इरॅडिएशन या प्रक्रियेला जे आहे ते फूड इरॅडिएशन म्हणतात. यामध्ये गॅमा किरणांचा कमी प्रमाणात मारा केल्यामुळे बटाट्यातील जे आहे पेशी विभाजनाची क्रिया थांबते, ज्यामुळे त्यांना मोड येत नाही.
यामुळे बटाट्यामध्ये कोणताही किरणोत्सार उरत नाही, त्यामुळे ते खाण्यासाठी एकदम सुरक्षित असतात. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलं. ऑप्शन क्रमांक बी हे करेक्ट आलं. नेक्स्ट क्वेश्चन. आतापर्यंत आपले 27 क्वेश्चन झालेले आहेत. आता हा 28वा क्वेश्चन आहे. हायड्रोजनचा शोध कोणी लावला? ऑप्शन आहेत प्रिस्टले, कॅव्हेंडिश, न्यूटन, बोर. यापैकी हायड्रोजनचा शोध कोणी लावला असं आता इथे आपल्याला विचारलेलं आहे. तर हेनरी हेनरी कॅव्हेंडिश यांनी जे आहे हायड्रोजनचा शोध लावला. तर प्रिस्टले यांनी जे आहे ऑक्सिजनचा शोध लावला. ऑक्सिजनचा शोध कोणी लावला? तर प्रिस्टले यांनी. आणि निल्स बोर यांनी ॲटॉमिक स्ट्रक्चर सांगितलं. निल्स बोर यांनी ॲटॉमिक स्ट्रक्चर सांगितलंय. आणि आयझॅक न्यूटन यांनी काय सांगितलं? तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, ग्रॅव्हिटीचा. आणि गतीचे जे नियम आहेत ते आयझॅक न्यूटन यांनी शोधून काढले. तर हायड्रोजनचा शोध कोणी लावला? तर हेनरी कॅव्हेंडिश यांनी. अशा पद्धतीने या प्रश्नाचे ऑप्शन क्रमांक बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सोनार ही पद्धत कशासाठी वापरली जाते? अंतर मोजण्यासाठी, खोली मोजण्यासाठी, वेग मोजण्यासाठी की वजन मोजण्यासाठी? आपल्याला इथे सोनार या पद्धतीचा वापर विचारलेला आहे. तर सोनार ही पद्धत प्रामुख्याने पाण्याखालील वस्तूंचे अंतर, दिशा आणि वेग मोजण्यासाठी. तर इथे जे आहे ऑप्शन मध्ये थोडंसं करेक्शन आहे की सोनार ही जी पद्धत आहे ती पाण्याखाली जी आहे, पाण्याखालील अंतर, वेग आणि दिशा मोजण्यासाठी सोनार पद्धतीचा वापर केला जातो. सोनारचं जे आहे फुल फॉर्म काय आहे? तर साऊंड नेव्हिगेशन अँड रेंज. अशा पद्धतीने आपण त्याचा फुल फॉर्म पाहिलेला आहे. याचा उपयोग समुद्राची खोली मोजण्यासाठी इथे दिलेला आहे. समुद्राची खोली मोजण्यासाठी मुख्यत्वे याचा उपयोग केला जातो. पाणबुड्या जहाजांचे अवशेष किंवा आईसबर्ग जे असतात त्याचा शोध घेण्यासाठी किंवा समुद्राच्या तळाचे मॅपिंग करण्यासाठी याचा उपयोग होतो या सोनार पद्धतीचा. नेक्स्ट क्वेश्चन. ड्राय आईस म्हणजे काय असते? ऑप्शन आहे थंड बर्फ, स्थायी CO2 कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन का मिथेन. तर ड्राय आईस म्हणजे थंड बर्फ वगैरे काही नसते, तर ते जे आहे ते घनरूपातील कार्बन असतो. म्हणजे स्थायू कार्बन म्हणजे ड्राय आईस असते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रकाशाचा वेग सर्वाधिक कशात असतो? ऑप्शन आहेत पाणी, काच, निर्वात पोकळी की हवा. प्रकाशाचा वेग जो आहे तो निर्वात पोकळीमध्ये जो आहे तो सर्वात जास्त असतो. निर्वात पोकळीमध्ये सुमारे 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद असतो. माध्यम प्रकाशाच्या प्रवासासाठी माध्यमाची गरज नसते. प्रकाश हवा, पाणी किंवा काच यासारख्या माध्यमातून जातो तेव्हा त्याचा जो आहे तो वेग थोडासा कमी होतो. आणि निर्वात पोकळीमध्ये हवेमध्ये जे आहे त्याचा वेग सर्वात जास्त असतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. रक्ताचा सर्व योग्य स्वीकारक गट कोणता? म्हणजे असा कुठला रक्तगट आहे जो सगळे जे आहे त्याला दुसऱ्या सगळ्या जे आहे जे रक्तगट आहे त्याचा रक्त स्वीकारला जातो. तो रक्तगट आहे एबी. एबी हा जो रक्तगट आहे एबी पॉझिटिव्ह त्याला ए किंवा बी किंवा ओ किंवा एबी या चारही रक्तगटाचे रक्त चालते. त्याच्यामुळे तो सर्व योग्य स्वीकारक आहे. आणि सर्व योग्य दाता कोण आहे? तर ओ. ओ जो आहे तो सर्व योग्य दाता आहे. म्हणजे तो सर्वांना रक्त पुरवठा करू शकतो. त्यामुळे सर्व योग्य स्वीकारक एबी पॉझिटिव्ह आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण साधारणतः किती असते? ऑप्शन आहे 2 ते 5, 3 लिटर, 5 ते 6 लिटर, 8 ते 9 लिटर, 10 लिटर. तर मानवी शरीरामध्ये साधारणतः 5 ते 6 लिटर रक्त असते. सरासरी पुरुषामध्ये 5 लिटर असते आणि 5.5 लिटर आणि स्त्रीमध्ये 5.5 लिटर असते. तर अशा पद्धतीने मानवी शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण साधारणतः 5 ते 6 लिटर असते. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? ऑप्शन आहेत बॅरोमीटर, हायग्रोमीटर, लॅक्टोमीटर, फॅदोमीटर. या ऑप्शन पैकी दुधाची शुद्धता कशाने मोजली जाते? तर लॅक्टोमीटर हा जो आहे तो करेक्ट ऑप्शन आहे. दुधाची शुद्धता लॅक्टोमीटरने मोजली जाते. बॅरोमीटरने वातावरणाचा दाब मोजला जातो. वातावरणाचा जो दाब आहे तो बॅरोमीटरने मोजला जातो. आणि हायग्रोमीटरने ह्युमिडिटी म्हणजे हवेतील आर्द्रता जी आहे हवेतील आर्द्रता ती हायग्रोमीटरने मोजली जाते. आणि फॅदोमीटरने जे आहे ते समुद्राची खोली मोजली जाते. प्रश्नामध्ये आपल्याला दुधाची शुद्धता मोजण्याचं उपकरण विचारलं होतं ते आहे लॅक्टोमीटर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हे प्रश्न विचारलेला आहे रक्ताचा दाब मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? ऑप्शन आहे स्टेथोस्कोप, स्फिग्मोमॅनोमीटर, थर्मोमीटर आणि सिस्मोग्राफ. यापैकी जे आहे ऑप्शन क्रमांक बी स्फिग्मोमॅनोमीटर हे रक्ताचा दाब मोजण्यासाठी वापरले जाते. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे माणसाच्या शरीरात किती टक्के पाणी असते?
ऑप्शन आहेत 10%, 50%, 65% 70%, 90%. तर माणसाच्या शरीरात जे आहे मानवाच्या 65 ते 70% पाणी असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. वनस्पतींना भावना असतात हे कोणी सिद्ध केले? ऑप्शन आहेत सी.व्ही. रमन, जे.सी. बोस, होमी भाभा आणि अब्दुल कलाम. तर अ, वनस्पतींना भावना असतात हे जे आहे जगदीश सुभाषचंद्र बोस यांनी जे आहे प्रूफ केले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी. नेक्स्ट क्वेश्चन. वनस्पतींच्या वाढीसाठी कोणते मूलद्रव्य सर्वात जास्त आवश्यक असते? ऑप्शन आहेत लोह, तांबे, नायट्रोजन, झिंक. वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारे मूलद्रव्य इथे आपल्याला विचारलेलं आहे. तर यापैकी नायट्रोजन हे जे मूलद्रव्य आहे ते सर्वात जास्त लागते. नायट्रोजन हे प्रोटीन सिंथेसिससाठी आणि प्रकाश संश्लेषणासाठी जे महत्वाचं असते क्लोरोफिल त्याचा देखील मुख्य घटक असतो. वनस्पतींच्या पानांची खोडांची जलद वाढवण्यासाठी नायट्रोजन जे आहे ते अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे करेक्ट आहे. रडार याचे जे आहे फुल फॉर्म विचारलेला आहे. ऑप्शन आहे रेडिओ डिटेक्शन रेंजिंग आणि रेडिओ डिवाइस रडार डिटेक्शन यापैकी नाही. यापैकी जे आहे तर रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग हा जो आहे तो रडारचा फुल फॉर्म आहे. ऑप्शन क्रमांक ए हे करेक्ट आहे. नेक्स्ट. पेनिसिलिन कोणत्या कवक बुरशीपासून बनवतात? पेनिसिलिन कशापासून कोणत्या कवक बुरशीपासून बनवतात विचारलेला आहे. ऑप्शन आहे रायझोपस, पेनिसिलियम, मशरूम आणि इस्ट. तर पेनिसिलिन हे जे अँटीबायोटिक आहे ते पेनिसिलियम या बुरशीपासून बनवले जाते. याचा शोध आपण बघितला अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेला आहे. तर याचा जे आहे पेनिसिलियम या कवक बुरशीपासून जो आहे पेनिसिलिन हे अँटीबायोटिक बनवले जाते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कोणत्या रंगाची वेवलेंथ सर्वात जास्त असते? ऑप्शन आहेत निळा, हिरवा, तांबडा आणि जांभळा. तर यापैकी जे आहे सर्वात जास्त वेवलेंथ तरंगलांबी तांबड्या रंगाची असते आणि सर्वात कमी तरंगलांबी सर्वात कमी जांभळ्या रंगाची असते. ज्याची तरंगलांबी जास्त असते तो जास्त हवेमध्ये तो रंग हवेमध्ये विखुरला जातो. तांबड्या रंगाची जी आहे तरंगलांबी सर्वात जास्त असते. इथे प्रश्न दिलेला आहे आधुनिक विज्ञानाचा जनक कोणाला म्हणतात? तर आधुनिक विज्ञानाचा जनक ऑप्शन आहेत न्यूटन, गॅलिलिओ, डार्विन, आइन्स्टाईन. यापैकी जे आहे गॅलिलिओ गॅलिली यांना जे आहे आधुनिक विज्ञानाचा जनक म्हणतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. दूध तापवल्यामुळे सूक्ष्मजीव नष्ट होतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात? दूध तापवल्यामुळे सूक्ष्मजीव नष्ट होतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात असं विचारलेलं ऑप्शन आहे संप्लवन, बाष्पीभवन, पाश्चरायझेशन, ऊर्ध्वपातन. तर दुधातील जे सूक्ष्मजीव नष्ट करण्याच्या पद्धतीला पाश्चरायझेशन पद्धत म्हणतात. लुई पाश्चर यांनी ही पद्धत शोधून काढली आणि त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे दगडी कोळसा कशापासून तयार होतो? ऑप्शन आहे प्राण्यांचे अवशेष, वनस्पतींचे अवशेष, खनिजे की दगड. दगडी कोळसा जो आहे तो कशापासून तयार होतो असं विचारलेला आहे. तर तो आहे प्रामुख्याने वनस्पतींच्या अवशेषापासून दगडी कोळसा तयार होत असतो. जमिनीच्या आत असलेला प्रचंड दबाव आणि म्हणजे लाखो वर्षापूर्वी जे आहे जंगले झाडे जमिनीखाली जे गाडली जातात ते जे आहेत ते जमिनीच्या आत असलेल्या प्रचंड दबावामुळे आणि उष्णतेमुळे त्या अवशेषांचे हळूहळू जे आहे ते कोळशात रूपांतर होते ज्याला की आहे कार्बनायझेशन पद्धत म्हणली जाते. त्याच्यापासून दगडी कोळसा तयार होतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर वनस्पतीचे अवशेष ऑप्शन क्रमांक बी करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. रेफ्रिजरेटर मध्ये थंड करण्यासाठी कोणता वायू वापरतात? ऑप्शन आहेत नायट्रोजन, अमोनिया, फ्रेऑन, ऑक्सिजन आणि कार्बन. यापैकी रेफ्रिजरेटर मध्ये थंड करण्यासाठी रेफ्रिजरंट्सचा वापर करतात जे की आहेत अमोनिया आणि फ्रेऑन. म्हणजे हे रेफ्रिजरंट्स काय करतात तर जे रेफ्रिजरेटर मध्ये जे पदार्थ आहेत त्यांची उष्णता शोषून घेतात आणि पदार्थांना एकदम थंड ठेवतात. अमोनिया हे जे आहेत मोठ्या रेफ्रिजरेटर मध्ये आणि फ्रेऑन हे जे आहे ते घरगुती शीतकपटामध्ये वापरले जाते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अणुचा शोध कोणी लावला? ऑप्शन आहे डाल्टन, न्यूटन, आइन्स्टाईन, फॅराडे. यापैकी अणुचा शोध कोणी लावला असं विचारलेला आहे. तर डाल्टन यांनी जे आहे जॉन डाल्टन या शास्त्रज्ञाने अणुचा शोध लावला. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सी.व्ही. रमन यांना कोणत्या शोधासाठी नोबेल प्राइज मिळालेले आहे? ऑप्शन आहे प्रकाश विखुरणे म्हणजे रामन इफेक्ट, अणुऊर्जा, वनस्पतिशास्त्र की गणित. तर यांना सी.व्ही. रमन यांना जे आहे प्रकाश विकिरणे रामन इफेक्ट यासाठी जे आहे नोबेल प्राइज मिळालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण विज्ञानचे 50 प्रश्न या व्हिडिओच्या द्वारे बघितलेले आहेत. तर हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न होते. याचा नक्कीच तुम्हाला जे आहे तुमच्या प्रिपरेशन मध्ये फायदा होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.